हो का, रवींद्र चव्हाण एका महत्त्वाच्या पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, तो त्यांना आहेच. मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद आमच्याकडे आहे असं चंद्रकांत दादा. मी कुठं नाही म्हणलं. केंद्रात पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं चाललेलंच आहे. राज्यात पण नाही, आम्ही मी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड पुरतं बोलतोय. मी राज्य सरकारचं बोललेलोच नाही, केंद्र सरकारचं बोललेलोच नाही. उलट केंद्राकडनं आम्ही वेळोवेळी गेल्यानंतर ज्याला मंजुऱ्या देतात त्या मंजुऱ्या ते देतात. इथली अंमलबजावणी, इथली जी काही कार्यवाही करण्याचं काम असतं त्याच्याबद्दल मी बोलतो. ठीक आहे, मी त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. अरे महानगरपालिका माझ्या ताब्यात नाही ना बाळा. एक मिनिट, महानगरपालिकेची अंमलबजावणी ही महानगरपालिका करत असते. अरे थांब ना बाबा, तू कशाला मध्ये बोलतो? माझं म्हणणं एकंदरीत ज्यांच्याकडे सूत्र होती त्या ती इथला कारभार करताना काय काय समस्या निर्माण झालेल्या हे मी तुमच्यासमोर ठेवले. अरे जे कोणी असतील ते मला त्यावेळेस जे इथं कारभार बघत होते ते ह्याच्यामध्ये अयशस्वी झाले. दादा, तुम्ही आता पिंपरी आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या स्वतः नेतृत्व करता आहात, पण तुमच्या चिरंजीवाचं एका घोटाळ्यात नाव आलेले आहे, कसं मुद्दे कुठले असतील? नाही, पण त्यांनी जे नाव आलेलं आहे त्याची चौकशी चालू आहे ना. मी त्याच्याबद्दल सुरुवातीपासून सांगतो. मी 35 वर्ष पत्रकार मित्रांनो, तुमच्यातले पण अनेक पत्रकार मला ओळखतात. मी कधीच चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही आहे, कधी कुणाचंही मी समर्थन केलं नाही. त्याची चौकशी नेमलेली आहे सरकारने. मला वाटतं ACS रेव्हेन्यूच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, ते त्याच्याबद्दलची चौकशी करतायत. पुण्यातल्या गुन्हेगारीचा मुद्दा सातत्यानं पुढे येतोय. होय, अनेकदा पोलीस आयुक्तांना वाटलं की गुन्हेगारी कमी करा, परंतु आता आम्ही पाहतो की अनेक गुन्हेगारची नातेवाईक असलेलं त्यांना राजकीय पक्षांकडून तिकीट देण्यात आले. अशाने ही गुन्हेगारी संपणार की वाढणार आहे? एक मिनिट, तू समजा गुन्हेगार आहे, तू नाही आहे, परंतु समज आता प्रश्न विचार. तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे? असं नाही आहे. तुम्ही जर कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खं खानदान त्याला जबाबदार आहे असं समजण्याचं कारण नाही. काही विकृती असते, काही चुकीच्या गोष्टी असतात. आणि तुम्ही एक बघा पत्रकार मित्रांनो, आता जे कुणी याद्या आहेत त्याच्यामध्ये इतरांच्या याद्यामध्ये देखील नावं कशी आहेत. ह्याच्यामध्ये आत्ता माझ्याबरोबर सीताराम नंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरात यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिलेली नाही. ऐका मी सांगतो ना, अरे त्याच्याबद्दल सांगतो ना. अरे मी तेच सांगतो रे बाबा की त्या संदर्भामध्ये सचिन खरातांनी आणि सीताराम दंगावणेंनी सांगितलं की आमचं चिन्ह हे त्या ठिकाणी पोचायला वेळ लागेल, आम्हाला आमचे जरी उमेदवार असले तरी कड्याचं चिन्ह द्या. हे असं अनेक निवडणुकीमध्ये RPI आठवले साहेबांच्या बरोबर आम्ही युती करायचो त्यावेळेस तसं व्हायचं. इतर पण वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस बरोबर घेतले जातात त्यावेळेस असं अंडरस्टँडिंग असतं. पूर्वीपासून
आपल्याकडचा ओला कचरा हा शेतांमध्ये टाकला जातो. लोणी काळभोर वगैरे परिसरात बराच कचरा मध्यंतरी टाकण्यात आला. दुसरं एसटीपीचा विषय. एसटीपी आता ह्या पद्धतीने आपल्या निविदा काढल्या आहेत. 500 कोटी रुपये महापालिकेचं नुकसान होतं. तर याला राज्य शासनाची मान्यता आहे अमृत अंतर्गत. तिथं काही चर्चा झाली का महापालिका? नाही, एक मिनिट. एकदा कुठल्याही महानगरपालिकेला नगरपालिकेला निधी ज्यावेळेस एखाद्या प्रकल्पाच्या करता द्यावा लागतो त्यावेळेस लोकल बॉडी म्हणून तो अधिकार त्यांचा त्या बॉडीचा असतो. नगराध्यक्ष आणि ते नगरसेवक किंवा महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि त्यांची बॉडी असं असतं. प्रशासक काळात झालेले आता अजून मान्यताच नाही. तुम्हाला आत्ता जरी प्रशासक असलं तर कोण महानगरपालिका तुमचं तर फार बारकाईनं सगळीकडे लक्ष असतं. चौकस तुमची बुद्धी आहे, चौकस तुमच्या नजरा असतात. त्याच्यावर कोण कारभार करतंय तेही आपल्याला माहिती आहे. तुम्ही आता म्हटले की मित्र पक्षाला उमेदवारी दिली त्याच्या प्रचारासाठी तुम्ही जाणार आहेत काय चारही लोक? कुठल्या मी ऐका अरे बाबा, मी आता आता ही प्रेस घेतली ही आम्ही उभे केलेल्या उमेदवारांच्या संदर्भातलीच आहे. उद्याच्याला मी पुढची प्रेस घेणार आहे त्यावेळेस मी पुणेकरांना काही सांगितलं पाहिजे ना. मी नुसतंच यांनी असं केलं यांनी तसं केलं आणि तू आल्यावर काय करणार? तुझ्या नेतृत्वाखालचे बॉडी निवडून आल्यानंतर काय करणार ते पण मला सांगावं लागणार आहे ना. ते मी 2 दिवसांनी तुम्हाला सांगतो. लास्ट तारीख होती. इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की 45 पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले तर त्यात सगळ्यात जास्त भाजपचे आहेत, एकूण दुसऱ्या पक्षाचे असतील. असं कधीच झालं नव्हतं. आता विरोधक टीका अशी करतात की भाजपने गेम पलटवण्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितल्याचे बिनविरोध आहेत. असं झालंय का कधी? ज्या वेळेस एखादे उमेदवार समोर राहत नाही त्यावेळेस बिनविरोध होतं. उमेदवारीला ठेवायला सगळ्यांनाच मुभा आहे ना, त्याला कुणी अडवलंय? आपल्या पक्षाचा एक उमेदवार माघार घेतली त्याच्यामुळे भाजपचा एक नगरसेवक बिनविरोध झालेला आहे. तर पक्षाला कल्पना होती का ती? नव्हती. मग काय कारवाई वगैरे चालली, नोटीस दिलेली आहे. 15 तारखेच्या नंतर कारवाई करतो. राष्ट्रवादी ही निवडणुकांना अशा टप्प्यात सामोरं जात आता की ज्यावेळी तुमच्या सुपुत्रावरती भूखंड होण्याचा आरोप झाला आहे. अशा तुम्ही निवडणुकांना सामोरं जात आहे. पुणे आणि पिंपरी तुमच्याकडे तिथलाच भूखंड होत आहे. अशा वेळी तुम्ही आता मतदारांना बाकीची मुद्दे सांगताय तुमची इमेज टर्मिनेशनचा प्रयत्न. अहो बरोबर आहे ना. आता बहुतेकांना कळलेलं आहे तिथं व्यवहारच झालेला नाही आहे ना. ती जागा विकताही येत नाही घेताही येत नाही, त्याचा कागदच होत नाही. हे तर सिद्ध झाले. सरकारची जागा आहे त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे. त्याच्याबद्दलची चौकशी होऊन काय फसवणूक झाली का कुणी मुद्दाम केलं आहे का आणखीन काय केलं आहे ते त्या ठिकाणी होईल. त्याची जशी चौकशी झाली तसं जिनेंद्रच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला माहिती काय झालंय ते. जय जिनेंद्र. आभारी आहे. पुणे महापालिकेने 75 किलोमीटरचे रस्ते केले. म्हणजे पुणे महापालिकेच्या आहे ते फक्त 132 कोटी खर्च झाला आणि 3 वर्षात 402 कोटी खर्च होऊन खड्डेच होते पुणेकरांच्या खड्ड्यात. त्याच्यात भ्रष्टाचार झाला की त्याला आपण म्हणून अनास्था आहे. हे का मी त्यावेळेस हे जे काही जागतिक स्तरावरच्या स्पर्धा होत असताना आमचं मुख्यमंत्र्यांचं त्याला पंतप्रधान महोदयांना बोलवण्याचा प्रयत्न आहे. कारण जागतिक स्पर्धा आहे, त्या जागतिक लेवलची सायकल स्पर्धा आहे. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की जो रूट ठरव